प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांना ठेवणे नैतिक आहे का? चिकित्सक विश्लेषण करा. आता पहिलं तर मी काही जणांचे पेपर जे बघत होतो, आता त्याच्यामध्ये असे जे प्रश्न आहेत ना, आता चिकित्सक विश्लेषण करा वगैरे, तर असे 4-5 सफिक्सेस येतात की इव्हॅल्युएट मूल्यमापन करा, एक्झॅमिन परीक्षण करा, ॲनालाइज विश्लेषण करा, डिस्कस चर्चा करा. असे काहीचे जे 4-5 सफिक्सेस आहेत ना, तसे जर प्रश्नामध्ये आले तर त्याचं इम्प्लिसिट आर्ग्युमेंट काय असतं प्रश्नामध्ये, की तुम्ही जेव्हा पेपर लिहिला जाता, एक्झामिनेशन होती, ती काय करतं, तुमचं ज्ञान किती आहे त्याचं मोजमाप, किती पाण्यात आहात आणि किती पाण्याबाहेर आहात. सेम वे चर्चा करा. आपण एखाद्या मुद्द्यावर चर्चा करतोय, जनावरांना अधिकार असावेत का नसावेत, चर्चेच्या काय असतात 2 बाजू. ओके, त्याप्रमाणे तुमचं मूल्यमापन करा. मूल्यमापन काय असतं, चांगलं किंवा वाईट. ओके, मूल्य दोन्ही असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो असा प्रश्न आला तर पहिले लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही बाजू लिहायच्यात. काही काही जणांनी फक्त एकच बाजू लिहिली, नाही हे चुकीचं आहे, पहिला तर प्रश्न. आणि त्याच्यानंतर 2 बाजू काय आहे, की जनावरांना झू मध्ये प्राणी संग्रहालयात ठेवू शकतो, हो, नाही. नेक्स्ट काय लॉजिक येते, का ठेवू शकतो, का नाही ठेवू शकत. का म्हणजे काय आलं, कारण द्या. आणि कुठेही असा प्रश्न असेल तुमचा, 1857च्या उठावाची कारणे काय वगैरे, रशियन राज्यक्रांतीची कारणे काय, तर त्याच्यात मध्ये पण एक ग्रुप आहे प्रश्नांचा, फॅक्टर, फीचर, एन्युमरेट, एनलिस्ट, असे काय येतात, कॉजेस, फीचर्स, असे एक 8-10 सफिक्सेस जर असतील ना, तर पहिली एकच गोष्ट लक्षात ठेवायची, अशा 8-10 सफिक्सेस असतील तर जास्तीत जास्त कारण. तिथं ना इंट्रो लिहिला तरी चालेल, ना कन्क्लुजन लिहिलं तरी चालेल. सो आधी सांगितलं 1857च्या उठावाची कारणे काय, 1857चा उठाव 1857ला झाला. मग 10 कारण लिहून अशा प्रकारे वरील कारणांमुळे 1857चा उठाव झाला. त्याला काय अर्थ आहे का दोन्ही वाक्यांना? राहू दे, इंट्रो नाही कन्क्लुजन, त्याच्या ठिकाणी 2 ऍडिशनल पॉईंट टाका. मग जनावरांना प्राणी संग्रहालयात ठेवणे योग्य आहे का, कारण, बाकी 5 देतील, तुम्ही 7-8 द्या. नाही योग्य, बाकी 5 देतील, तुम्ही 7-8 द्या. कळालं? सो तिथं मार्क कुठं मिळवायचे अशा प्रश्नांमध्ये. मग आता त्याच्यामध्ये पहिलं की याचं इंट्रोडक्शन काय, ठीक आहे, क्रिटिकल अनालिसिस, विश्लेषण करा असा प्रश्न असेल ना, तर मग जनरली इंट्रोडक्शन लिहायचं, कन्क्लुजन पण लिहायचं, अरे हे योग्य अयोग्य, मग काय करायचं वगैरे. मग पहिलं पार्ट, ह्याच्यात इंट्रोडक्शन काय लिहिणार तुम्ही, की जर प्राणी संग्रहालयात ठेवणे नैतिक आहे का. या प्रश्नामध्ये एक इम्प्लिसिट अझम्पशन आहे. तुम्हाला इंट्रो लिहायची पण एक ट्रिक आहे, ती एकदा कळली ना तुम्हाला परफेक्ट कळतं इंट्रो कशी लिहावेत. ते प्रॅक्टिसने देणार आहे. या प्रश्नात एक इम्प्लिसिट अझम्पशन आहे. काय अझम्पशन? अरे वाघाने ससा खाल्ला तर आपण प्रश्न डिस्कस करतो का, की वाघाने नैतिक केलं का नाही केलं? ती उपाशी मरेल वाघ. तसं मग प्राण्यांना झू मध्ये ठेवला, हाच प्रश्न का डिस्कस करतोय आपण? ही कारण झाली. हा प्रश्न का डिबेट करतोय आपण? सिंहाने ससा खाल्ल्यावर त्याच्यावर चर्चा करायला जाता का तुम्ही, नैतिक केलं का नैतिक? मग आपणच का चर्चा करतो या प्रश्नाची? पण आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. मग कांचं जे म्हणणं होतं की भाई मनुष्य एकमेव प्राणी आहे जो विचार करू शकतो, तर्क करू शकतो, जो निसर्गावर ऍक्ट करतो, क्रिया करू शकतो. त्यामुळे माणसंच एकमेव आहेत जी प्राण्यांना झू मध्ये ठेवू शकतात, कारण आपण तेवढे कॅपेबल आहोत करण्याची आपल्याकडे बौद्धिक शारीरिक शक्ती आहे. पण मग ह्याच्यातूनच आपल्यावर नैतिक जबाबदारी येते, मोरल स्टेवर्डशिप. हे शक्य आहे म्हणून हे तुम्ही करावं का? कांचं जे म्हणणं होतं, जे मी वेगळ्या भाषेत सांगितलं, की उद्या एलियन आले, आपल्यापेक्षा बुद्धीनं हुशार आहेत, आपल्यापेक्षा शरीराने पण ताकदवर आहे, टेक्नॉलॉजीने ताकदवर आहेत,
त्याने आपल्यावर राज्य केलं, आपल्याला झू मध्ये टाकलं. तुम्हाला चालेल का ते? म्हणजे ते तुम्हाला चालणार नसेल तर मग तुमची नैतिक जबाबदारी. बाई तुम्ही प्राण्यांबरोबर ते करू शकता, पण मग प्राण्यांना तुम्ही तसं वागवावं का? जर तुमची इच्छा नाही ना एलियननी तुम्हाला तसं वागवावं, तुमच्याकडे नैतिक जबाबदारी. मग तुमच्याकडे कॅपॅसिटी, तुम्ही जनावरांना तसे वागवू नका. आणि ह्या जबाबदारीतून मग प्रश्न जन्माला येतो की बाई प्राण्यांशी आपण कसं वागावं, किंवा प्राण्यांना आपण त्रास किंवा झू मध्ये ठेवावं का न ठेवावं. मग तुमचं चालू होणार इंट्रोडक्शन, पहिला पार्ट. मग पहिल्या पार्टमध्ये काय लिहिणार? प्राण्यांना झू मध्ये ठेवावे. सांगा, अर्धा कारण सांगता आली पाहिजेत प्राण्यांना झू मध्ये का ठेवायचं. ठीक आहे, एंडेंजर्ड स्पीसीज. अजून एज्युकेशनल पर्पज, फाईन. रिसर्च, कॉन्झर्वेशन, इंजर्ड ॲनिमल, रेस्क्यूड ॲनिमल, ऑर्फर्ड ॲनिमल्स. पैसा येतो, युटिलिटी थिअरी. परत पाच. हे जे तुम्हाला पाच जमणार आहेत ते सगळ्याला जमणार आहेत. याच्या पुढचे 2-3 ज्याला जमतील ना, तिथं गेम आहे. कंट्रोल ब्रीडिंग म्हणू शकतो समाजात. काय काहीतरी म्हणला, संख्यामध्ये असं नाही, पण ठीक आहे. रिसर्च पर्पज, रिसर्चमध्ये तुम्ही जनावरांचा अभ्यास करून जो नॉलेज मिळेल त्या नॉलेजचा तुम्ही दुसऱ्या जनावरांना वाचवायला मदत करू शकता. मेडिसिन डेव्हलपमेंट वगैरे, त्यांचे लाईफ स्पॅन स्टडी करू शकता, ते कसे रिएक्ट करतात वगैरे. कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये त्यांचं प्रॉपर ऑब्झर्वेशन करू शकता, इन्स्टिट्यू त्याच एरियात कॉन्झर्वेशन करताना. देन दुसऱ्या झूज वगैरे, इंटरनॅशनल वगैरे जे आहे त्यांच्याशी टायअप करून तुम्ही त्यांचं कंट्रोल ब्रीडिंग वगैरे घडवून आणू शकता. त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी वगैरे वाढू शकते. आणि जे नॅचरल हॅबिटॅट लॉस होत आहेत, ह्युमन ऍक्टिव्हिटी, क्लायमेट चेंज वगैरे, की बाई ते पूर्णच फिनिशच होऊन जातील. म्हणजे कॉन्झर्वेशन वगैरे थांबवू शकत नाही, तर मग त्यांना टेम्पररी रिहॅबिलिटेशन तुम्ही करू शकता. किंवा काही हे आहेत ट्रॅफिकिंग मधून रेस्क्यू केलेले अॅनिमल, कॅप्चर केलेले अॅनिमल, ज्यांना हाफवे होम किंवा इंजर्ड अॅनिमल, की त्यांना रिहॅबिलिटेट करेपर्यंत हाफवे इंजरी वगैरे त्यांच्या बऱ्या करून मग त्यांना बाहेरच्या ठिकाणी पाठवणे वगैरे. सो हे किमान 10 पॉईंट अर्धा तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. आणि नुसते पॉइंटर मारायचे, ते पुढे मी सांगेन. आता का ठेवू नये जनावरांना झू मध्ये, अगेनशे बी पॉइंट सांगा. ठीक आहे, त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात येतं. स्वातंत्र्याचा अधिकार धोक्यात येतो. स्वातंत्र्याचा अधिकार आलं. छळ लिहू शकता, मानसिक, शारीरिक डिस्ट्रेसिंग. तुमच्या कुत्र्याला कळतं तुम्ही घराबाहेर चालला आणि त्याला घेऊन नाही चालला फिरायला, तर त्यांना कळत नाही जनावरांना की आपल्याला केजमध्ये ठेवलेलं आहे. सो फिजिकल, सायकोलॉजिकल, ट्रॉमॅटिक, ड्युरेस, डिस्ट्रेस. अजून माणसांचे आजार त्यांना होऊ शकतात, त्यांचे आजार माणसांना होऊ शकतात. स्प्रेड ऑफ झुनॉटिक डिझिजेस वगैरे. अजून झू मध्ये असेही प्राणी ठेवले जातात जे खरोखर एंडेंजर्डच नाहीयेत, रिसर्च वगैरेच्या अँगल. परत झू मधून ते बाहेर एस्केप होऊन माणसांवर अटॅक वगैरे करू शकतात. झू मध्ये त्यांच्या वाईल्ड इन्स्टिंक्ट जाऊ शकतात, त्यांना तुम्ही परत कधीही रिहॅबिलिटेट करू शकत नाही. ते बाणेर गट्टामध्ये हत्ती आहेत, सिंह आहेत बघा, मस्त एन्क्लोजर मध्ये ठेवले ते, पण खाऊन खाऊन असले तगडे नाही, लठ्ठ झाले ते, ओबीज. मला बघून वाटले हे
प्रिडेशन मरू ना मरू हे हार्ट अटॅकने मरताल. कोलेस्ट्रॉल नुसतं नॉनव्हेज खाऊन 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 त्यांना शिकार करायला पळावंच लागत नाही कुठं, आयता प्राणी मिळतोय वगैरे. त्यांचे दात, बऱ्याच झू मध्ये हा इश्यू झाला बरं का रिसर्चमध्ये, त्यांचे नेल्स आणि दात वीक झाले आणि त्यांनी वापरलेच नाहीत कधी शिकारीला. सो तो जो एंडेंजर म्हणजे त्यांच्या फिजिकल सायकोलॉजिकल हार्म त्यांना होऊ शकतो. देन वाईल्ड इन्स्टिंक्ट त्यांचे कमी होऊ शकतात आणि दे विल गेट मोर यूज टू ह्युमन्स. जंगलात सोडलं तर जास्त ते माणसांकडं लोकवस्तीत वगैरे फिरणे वगैरे येऊ शकतात. त्यामुळे ह्युमन वाईल्ड कॉन्फ्लिक्ट तुमचा वाढू शकतो वगैरे. सो हे जे सगळे तुम्हाला अगेन्स्ट 7-8 पॉईंट लिहिता आले पाहिजे. आणि मग आता हे सगळं केलं, 7-8 पॉझिटिव्ह 7-8 अगेन्स्ट लिहिले, त्याच्यामध्ये पण काय हाय लेवल पॉईंट आहेत ते पुढे सांगेल. फॉर एक्झाम्पल कानचा एक पॉईंट आहे इथे, मोरल स्टेवडशिप किंवा तुमचं नैतिक कर्तव्य आहे दुसऱ्यांशी त्या नियमाने वागा ज्या नियमाने वाटेल तुम्हाला, जग तुमच्याशी वागो. सो तुम्हाला वाटलं नाही एलियनने तुम्हाला केजमध्ये टाकावं तर बाई तुम्ही जनावरांना टाकू नका. ओके, तुमच्याकडे नैतिक जबाबदारी आहे, तो पॉईंट आहे. दुसरा एक कानच्या थिअरीमध्ये, अजून ते टॉपिक नंतर शिकवणार आहे, की कानने काय सांगितलेलं की कुठली कृती करा अशीच करा जी जगाचा नियम बनू शकते. तुम्ही मेडिकल शॉप लुटलं एखाद्या बाळाचा जीव वाचवायला, पण जगातला प्रत्येक जणच मेडिकल शॉप लुटायला लागला बाळाचा जीव वाचवायला, तर सगळे मेडिकल सिस्टीमच ब्रेकडाऊन होईल. तर त्याचा हा एक प्रिन्सिपल होता, फर्स्ट पॉस्च्युलेट ऑफ मोरॅलिटी म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सॅलिटी. तसं त्याचा अजून एक नैतिकतेचा पॉस्च्युलेट सिद्धांत जो होता, तो सिद्धांत म्हणजे काय होता की ह्युमन बिईंग इज नॉट अ मीन्स बट ॲन एंड इन इटसेल्फ. खूप खतरनाक सिद्धांत आहे हा, नंतर शिकवेन तुम्हाला कळेल. नीतिशास्त्रातले कितीतरी कॉन्सेप्ट डिस्ट्रॉय करून टाकतो हा सिद्धांत. लय केस स्टडीमध्ये वापरता येतो की मनुष्य साधन नाही साध्य है. त्यामुळे गांधींचं जे एक वाक्य आहे, माणसाने माणसाशी मानाचं वागणे, इन्सान इन्सानसे इंसानियत से पेश आहे. सो दुसऱ्या माणसाला कधीही साधन बनवू नका. गुलामगिरी, तुम्ही त्याला साधन बनवताय. काय? साध्य, स्वतःचा आनंद. ओके, मग सेम वे तुमचं प्रॉस्टिट्यूशन एका शरीराला साधन म्हणून वापरताय, साध्य प्लेजर. तसं नॉनव्हेज खाणे, जनावराला तुम्ही काय बनवलं? ऑब्जेक्ट, साधन. साध्य काय? तुमचा आनंद. सेम झू मध्ये जनावर ठेवता एंटरटेनमेंट पर्पजला, ते काय झालं? एक साधन आपल्या फायद्यासाठी. ओके, साध्य तो फायदा आहे. आणि हे करणं अनैतिक आहे. त्यांना स्वतःची सेंटिमेंटल व्हॅल्यू आहे, सेंटिमेंटल बिईंग्स आहेत, त्यांना भावना आहेत, स्वातंत्र्य आहे, त्यांना स्वतःचं अस्तित्व आहे. त्यांना आपण आपल्या वापरासाठी वापरू शकत नाही, आपल्या फायद्यासाठी वापरू शकत नाही. मग झू असो काही असो, जनावरांचा येऊन रिसर्चमध्ये वापर करणे, सगळ्या ठिकाणी पॉईंट येतो, अनैतिक आहे. हे थोडे हाय लेवल पॉईंट लिहिचे. उपयुक्ततावाद, त्याने सांगितलं पैसा येतो जो तुम्ही कॉन्झर्वेशनसाठी वापरू शकता, त्यांच्यावर रिसर्च करून जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे माणसांचाही फायदा आहे, जनावरांचा पण फायदा आहे. मेडिकल इंडस्ट्री वगैरे इम्प्रूव्ह होऊ शकते वगैरे. युटिलिटीमुळे त्यांचा फायदा, आपलाही फायदा. हे सिद्धांत लिहिचे थिअरीजचे. मग आता हे झालं तर मग कन्क्लुजन काय लिहिणार आता? झू मध्ये नॅचरल हॅबिटॅट. सो पहिलं तर झू हे एंटरटेनमेंटसाठी असलेच नाहीत पाहिजेत. झू हे ॲनिमल कॉन्झर्वेशन, वेलफेअर हा तुमचा पहिला एजेंडा पाहिजे. ओके, आणि ते करताना त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रीम रेग्युलेट करा, दॅट इट विल कॉज मिनिमम सफरिंग टू द ॲनिमल. ओके, आणि हे करताना मग अजून एक गोष्ट काय करायची, आता तुम्ही इथं ह्या उत्तरामध्ये काय करायचं की ऑलरेडी तुम्ही 7-8 पॉईंट लिहिलेत, सपोर्टमध्ये अगेन्स्ट लिहिलेत, इंट्रो लिहिलंय. मग इथं सोल्युशनलाच कन्क्लुजन बनवायचं. ओके, कालचा प्रश्न मी दिलता ना की हेडोनिझमचा, की हे जो होता परवाचा तो युडायमोनिया, सुखी समृद्धी जीवन तुम्ही मटेरियलिझमनी प्राप्त करू शकता का? नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहिलेलं, तुम्ही मटेरियलिझम कुणी थिअरी दिली, पॉईंट काय होते, अगेन्स्ट लिहिले, सपोर्ट मध्ये लिहिले, आणि सोल्युशन मध्ये कन्क्लुजन मध्ये 2 पॉईंट लिहिले. त्यातलं पहिलं जे होतं ना ते सोल्युशन आहे की भाई मिनिमम ह्या गरजा प्राप्त करा आणि त्याचबरोबर काय उच्च दर्जाच्या सुखांच्या मागे जावा आणि मध्यम मार्गाने सुखांचा आनंद घ्या. सो बऱ्याच ठिकाणी तुम्ही कन्क्लुजन मध्ये सोल्युशन लिहू शकता, सोल्युशनलाच कन्क्लुजन बनवायचं. मग इथं तुम्हाला दाखवून द्यायचंय की बघा मला हे
माहिती आहे की उद्या जर मला डीएफओ बनवलं फॉरेस्ट ऑफिसर, मला माहिती आहे उत्तरात काय लिहायचंय. मग असे झू बनवा जे एंटरटेनमेंटच्या ऐवजी जास्त प्राण्यांच्या आधारित असतील, प्राण्यांच्या कल्याणासंदर्भात. आणि त्याच्यात अशी व्यवस्था करा की प्राण्यांना कमीत कमी मेंटल सायकोलॉजिकल हार्म होईल. आणि हे करताना जास्तीत जास्त त्यांच्यासाठी स्पेस अवेलेबल झाली पाहिजे, लिव्हिंग स्पेस. ओके, की त्यांना वाटलं पाहिजे मी केजमध्येच नाही. आणि हे होताना तुमचा जितका जास्त त्यांचा नॅचरल हॅबिटॅट रेप्लिकेट करता येईल ते तुम्हाला करता आला पाहिजे. भले लय स्पेस दिली पण नॅचरल हॅबिटॅट करता नाही आला. ओके, स्नो लेपर्ड ऑनलाईन राजस्थानमध्ये ठेवलाय, ते मिल केस हे करून. इंडियामध्ये ते सायबेरियन हस्की जे वापरतात ना, इतका भयानक टॉर्चर आहे ना तो. अरे ते सायबेरियातले -50-60 मध्ये जगणारी, त्यांना तुम्ही +40-50 मध्ये आणले. त्याचे केस इतके गळतात ना, कारण बॉडीला हिट मॅनेज नाही. हिट कूल व्हायचं असेल बॉडी तर काय स्किन मधून. आपल्या कुत्र्याच्या अंगावर एवढे हेअर्स नसतात, यांची एवढी बॉडी फर आहे, बनलेतच त्या कोल्डर क्लायमेटला. इतके हिटनीच मारतात ते सायबेरियन हस्की. सो बेसिकली हा जो पॉइंट आहे की असे लिव्हिंग स्पेस क्रिएट करा आणि नॅचरल एन्व्हायरमेंट मिमिक करा. सो तुमच्या इंट्रोला 1 मार्क, सपोर्टमध्ये आर्ग्युमेंट 7 पॉईंट लिहिले 3-4 मार्क, अगेन्स्टला 3-4 मार्क आणि सोल्युशनला 1-2 मार्क. परफेक्ट उत्तर आलं पाहिजे. आता हे लय सोपा प्रश्न आहे, एवढा सोपा विचारू पण शकतात. एमपीएससी विचारू शकते, युपीएससी विचारू शकते. मग मार्क तुमच्या तर्कावर असणार की ते हाय लेवल करतात. असं कांचं सांगितलं, साधन म्हणून वापरू नका, युटिलिटी थिअरी वगैरे वगैरे. पण तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ना ते अजून थोडे हाय लेवल येते, रिझनिंग वाले. ते आपण नंतर बघायचे फुल लेंथ टेस्ट वगैरे मध्ये. ओके, मग जसा प्रश्न आला महादेवी हत्तीच्या संदर्भामध्ये, मग त्याच्यावर मी मेंटरशिपच्या पोरांनाही प्रश्न पाठवले, कारण मोठी डिबेट झाली. सुप्रीम कोर्टात मॅटर गेला, महाराष्ट्रात कोल्हापुरात आंदोलन झाली, हत्ती माघारी आणा वगैरे वगैरे. सो पॉइंट हा होता तो महादेवी इलेफंटच्या केसमध्ये की ते जैन जे स्थळ होतं, धार्मिक स्थळ कोल्हापूरमध्ये, ती लोक काय म्हणली की आम्ही ह्याला विकत घेतलेलं आहे, आम्ही ह्याला वाढवलंय, आमच्याकडे ह्याची ओनरशिप आहे. तुम्ही इंडियामध्ये जनावर विकत घेऊ शकता. कुत्रे आपण विकतच घेतो की, मांजर विकतच घेऊ शकतो, गाया म्हैशी बैल काय विकतच घेतोय. पॉइंट एवढाच होता की तुम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये जे एंडेंजर्ड स्पीसीज आहेत त्यांना विकत घेऊ शकता का, स्पेशली शेड्यूल 1-2 वाले. सो इट वॉज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अँड राईट टू ओन द ॲनिमल ॲज अ प्रॉपर्टी. मॅटर ह्याच्यातला होता. आणि त्याच्यामध्ये ते करताना सो ओनरशिप राईट ओव्हर ॲनिमल, डू दे ट्रान्झेंड टू ऑर ओव्हर राईट ॲनिमल्स राईट ऑफ, हे जे सांगितलं की सेंटिमेंटल बिईंग, एक स्वतःचा त्याचे अधिकार जगण्याचा. आणि सेकंडली वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये एंडेंजर स्पीसीजला प्रोटेक्शन पाहिजे. तिथे एवढ्या हलाखीत ठेवत होते ना त्यांना, त्या जनावर हत्तीची कंडिशन लय वाईट होती. तुम्ही सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट आले तेव्हा बघू नका, त्याला खायला प्यायला किती मस्त ठेवतायत आणि व्यवस्थित त्या हत्तीचं मेंटेनन्स आहे. हे 2 वर्षानंतरची कंडिशन आहे. केस 2 वर्ष चालू होती, हायकोर्टात गेली, पुढे सुप्रीम कोर्टात गेली. 2 वर्षापूर्वी जेव्हा त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं ना, इन्स्पेक्शन पेटाकडून, हायकोर्टाने एक बॉडी अपॉइंट केली त्यांच्याकडून, तेव्हा त्याची कंडिशन लय बेकार होती. सुप्रीम कोर्टाला नंतर माहित नाही, नंतर केस झाल्यावर तुम्ही त्याला 5 स्टार मध्ये ठेवसाल हॉटेलमध्ये. सुप्रीम कोर्ट त्या दिवशीची फक्त रिपोर्ट बघणार आहे, पेटाचे रिपोर्ट काय होते, बॉडी स्टेटची अपॉइंट केली ती ऑफिसरची, मेडिकल डॉक्टर्स वगैरे, वेटरनरी, त्यांचे रिपोर्ट काय होते. त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांनी सांगितलं क्लिअर कट की भाई त्याला खूप भयानक परिस्थितीमध्ये ठेवलेलं आहे, त्याला रिहॅबिलिट करणं गरजेचं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने नाही ऐकलं की तुमचे ओनरशिप राईट्स डू नॉट कव्हर राईट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, त्याला पाठवा. इथपर्यंत सीन ठीक होता. त्याच्या पुढे नालायकपणा झाला महाराष्ट्र सरकारचा. कारण महाराष्ट्र सरकारने जनावरं ही राज्याची प्रॉपर्टी असते, स्टेट सब्जेक्ट आहेत, म्हणजे कॉन्करंट लिस्ट मधला आहे, स्टेट अँड सेंट्रलची. बाय आपला हत्ती वंताराला कसा गेला बरं गुजरातला? त्याला तुम्ही कोल्हापूरमध्ये ठेवायचं ना, ते कुठलं अभयारण्य कोल्हापूर जवळ, चांदोली ना, हा राधानगरी अभयारण्य. तिथं 50-100 एकर मध्ये मस्त भिंत टाकायची, पिंजरा टाकायचा आणि त्याला आत ठेवायचा, त्याची राहायची सोय करायची. म्हणजे पोहायला बिवायला त्याला जरा ते बोन्स त्याचे झिजलेले फ्रॅक्चर्स किंवा इंजुरीमुळे वाकलेले ते त्यासाठी त्याला
हायड्रोथेरपीची गरज होती, स्विमिंग वगैरे, काय ते 10-12 JCB आणून खड्डा होऊन पाणी ओतलं असतं. त्याला काय क्लोरीन बिरीन केलेलं पाणी पाहिजे होतं का पोहायला? चिखलातच खेळतो हत्ती. आणि सुप्रीम कोर्टात जेव्हा मॅटर गेला तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितले की आमच्याकडे हत्तीला रिहॅबिलिट करायची फॅसिलिटी नाही. मग कोणाकडे आहे? वंतारा म्हणले आहे आमच्याकडे, द्या पाठवून. म्हणजे जावा घेऊन. सुप्रीम कोर्ट म्हणलं वंताराकडे. बाई हिथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो नालायकपणा केलता, आपला हत्ती येतो महाराष्ट्राचा, त्याचा संबंधच नव्हता ना. तुम्ही तिथं राधानगरीत फॅसिलिटी हे करा, क्रिएट करा, तिथं ठेवायला पाहिजे होता. लोक कोल्हापूरची कधी बघायला आली असती, इमोशनल इश्यू झालाच नसता. ओके, ते गेला तर वंताराला गेला. आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर त्याच्यामुळे आली याच्या बाबतीत. हा, तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करून बी करू शकला असता की हत्ती तिथून हलवला, पण रिव्ह्यू मध्ये आमचा हत्ती माघारी द्या, आम्ही फॅसिलिटी बनवली आहे, तो आजही माघारी येऊ शकतो. फक्त वंताराचा ओनर दुसरा कोण असता तर. ओके, सो तो वेगळा मुद्दा आहे. तसाच मॅटर झाला ओंकार हत्तीचा. परत पाठवा वंताराला. अरे ओंकार तर हे पण नव्हता, काय त्याला म्हणतात, कोकणात जो फिरत होता तो इंजर्ड नव्हता, कोण ओनरशिप नव्हती, आणि तो माणसाच्या शेतात बितात येऊन नासधूस करायचे व्हिडिओ हेच टाकायला लागले बरं का. ऑर्गनाइज गँग होती यांची, वंतारावाल्यांची किंवा वाक्यांची, की कसा नासधूस करतोय, मानवी जीवनाला त्रास आहे, किंवा आणि काही काहींची शेतं मोडली असतील की त्यांनी, व्हिडिओ बी होती की बागेत आलेली, काही प्रॉब्लेम नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ऍक्ट आहे, कॉम्पेन्सेशन पूर्ण मिळतं. त्यांनी तुमचा येऊन भात खाल्ला, फॉरेस्टवाल्यांना फोन करा, हत्तीला मारायची तुम्हाला काही गरज नाही. उलटा त्याला बॉम्ब बिम फेकला, दिवाळीतला फटाकडा बिटाकडा इंजर्ड झाला, तुमच्यावर केस होईल. एंडरिंग द वाईल्ड अॅनिमल, एंडेंजर्ड तो पण. तुम्ही फॉरेस्टवाल्यांना बोला, माझ्या गावात सारखे धिंगाणे असतात, रानडुकरं डोंगरात आली, मका बिका अशी तुडून जातात, फॉरेस्टवाले येतात, सर्वे करतात, कॉम्पेन्सेशन देतात, सरकारने लय पैसा दिला त्यांना. त्यामुळे त्यांनी घर येऊन जरी पाडलं तुमचं वगैरे तरी तो इश्यू नव्हता. पण ओंकार एकदम व्यवस्थित राहत होता, उलटे माणसांनी जास्त त्याचं रिहॅबिलिटेशन झालेलं. कोकणातल्या माणसांमुळे तो वाचला वंताराला जाण्यापासून. ते व्हिडिओ आल्यामुळे बघा कुठं हे करतोय, येऊन हातातनं केळी बिळी पण खात होता, एका दुसऱ्या शेतात त्यांनी केलं असे डॅमेज. त्यामुळे फॉरेस्ट आणि यांना कोणाला काहीच करता नाही आलं. ते व्हिडिओ जे सर्क्युलेट होत होते, काही लोकांनी तर पेजेस पण बनवले ओंकारचे, आणि त्याच्यामुळे मग जे प्रेशर आलं गव्हर्नमेंटला, त्याला न्यावा लागला गोव्यापर्यंत, त्याच्या फॅमिलीपर्यंत रियुनाइट करायला. तिथं पण की फ्री स्पेस, त्याचा जो अधिकार आहे तो तुम्ही झू मध्ये नेऊन ते ओव्हरराईड करा, वंताराला पाठवा. काय संबंधच नव्हता, तो एंडेंजर्ड नव्हता ना, काय त्याला रिहॅबिलिटेशनचा काय धोका होता वगैरेचा. यू कांट डिप्राय. तो पब्लिक प्रेशरमुळे सरकारला पण गप बसावं लागलं त्या बाबतीत, आणि त्याला नावच परफेक्ट दिलं त्यांनी. ह्याला माझा इमोशनल इंटेलिजन्स. कोकणाच्या लोकांनी ओंकार हत्ती. कोकणामध्ये ओंकार गणपती मोठा पर्सनल इश्यू आहे तिथं लोकांचा. सो व्हॉट एव्हर, त्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात गव्हर्नन्समध्ये, जे तिथल्या लोकांनी वापरला. सो हा जो इश्यू आहे ते तुम्हाला थोडे हाय लेवल क्वेश्चन येणार नंतर, जास्त रिझनिंग वाले जे ऍक्च्युली त्या केसेसमध्ये येतात. तसं तुम्हाला ह्याच्यावर येऊ शकतो की अॅनिमल रिसर्च योग्य आहे का. ठीक आहे, अॅनिमल रिसर्च करून युटिलिटी थिअरी, आपल्याला पण ज्ञान वाढलं, त्याचाही वाढलं, त्याचाही फायदा आणि आपलाही फायदा. पण मीन्स एंडचा इश्यू, त्याला साधन म्हणून वापरतोय आपल्या साध्यासाठी. सो आपली नैतिक जबाबदारी आहे त्यांना कसं वागवा वगैरे, ते पुढचे जे पॉईंट लिहायचे आहेत. सो लिहा. कांच्या मते मानव हा एकमेव तर्कशील आणि नैतिक प्राणी आहे जो निसर्गावर किंवा इतर प्राणी मात्रांवर वर्चस्व गाजवू शकतो किंवा त्यांचा आपल्या फायद्यासाठी वापरही करू शकतो. पण यातूनच प्रश्न उद्भवतो
की आपण असे वर्तन करावे का? करावे का? करावे का? ते डबल इन्व्हर्टेड कॉलम मध्ये टाका. प्रश्न उद्भवतो कॉमा. नैतिक उत्तरदायित्वाच्या संकल्पनेनुसार, नैतिक उत्तरदायित्वाच्या ब्रॅकेटमधल्या मोरल स्टेवर्डशिप, नैतिक दायित्वाच्या मोरल स्टेवर्डशिप संकल्पना खाली जबाबदारीनुसार, नैतिक उत्तरदायित्वाच्या जबाबदारीनुसार आपणास हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे की सेमिकोलन डबल इन्व्हर्टेड मधल्या की प्राणी संग्रहालयामध्ये बंदिस्त ठेवणे नैतिक आहे का? प्राण्यांना प्राणी संग्रहालयामध्ये बंदिस्त ठेवणे नैतिक आहे का? मग पहिला बघितलं इंट्रोडक्शन कसं लिहिलंय, नीट वाचा. नंतर एज्युकेशन सांगितलेत ते. ओके, की हा प्रश्नच आपल्याला का डिस्कस करायची वेळ आलेली आहे की नैतिक जबाबदारी आपल्यावर. सो नेक्स्ट मग सबहेडिंग, प्राणी संग्रहालयाच्या बाजूने युक्तिवाद. प्राणी संग्रहालयाच्या बाजूने युक्तिवाद. पहिला पॉइंट त्याच्यात पर्यावरणीय नीतिशास्त्राची सुसंगती. पर्यावरणीय नीतिशास्त्राची सुसंगती. फर्स्ट, प्राणी संग्रहालये संकटग्रस्त प्रजातींना, प्राणी संग्रहालये संकटग्रस्त प्रजातींना सुरक्षित वातावरणात, प्राणी संग्रहालय संकटग्रस्त प्रजातींना सुरक्षित वातावरणात आणून त्यांचे शिकारी, उपासमार, भक्षक यांपासून संरक्षण करतात. त्याचा सब पॉइंट दुसरा पहिल्याच पॉइंट मध्ये, फर्स्ट पॉइंट मध्ये ए आणि दुसरा था बी. प्राणी संग्रहालयामध्ये प्रजनन कार्यक्रम राबवले जातात. जे प्रजाती नामशेष होण्यापासून मदत करतात. जे प्रजाती नामशेष होण्यापासून मदत करतात. सेकंड पॉइंट, मानव प्राणी परस्पर संवाद आणि जनजागृती. प्राणी संग्रहालय लोकांना संवेदनशील बनवतात आणि संवर्धनाबाबत
लोकांचे प्रशिक्षण वाढते. संवर्धनाबाबत लोकांचे प्रशिक्षण वाढते. वैज्ञानिक संशोधन, नेक्स्ट पॉइंट, आणि ज्ञान. वैज्ञानिक संशोधन आणि ज्ञान. नियंत्रित वातावरणात प्राण्यांचा अभ्यास. नियंत्रित वातावरणात प्राण्यांचा अभ्यास केल्याने प्राणी वर्तन, प्राणी आरोग्य, प्राणी वर्तन, प्राणी आरोग्य, प्राणी प्रजनन आणि प्राणी परिसंस्था यांविषयी समज वाढते. यांविषयी समज वाढते. देन उपयोगितावादी दृष्टिकोन. उपयोगितावादी दृष्टिकोन. उपयोगितावादी दृष्टीने पाहता प्राणी संग्रहालयाचा एकूण लाभ, प्राणी संग्रहालयाचा एकूण लाभ ब्रॅकेटमध्ये प्रजाती संवर्धन, संशोधन, प्रजाती संवर्धन, संशोधन, शिक्षण, ब्रॅकेट कंप्लीट, हे काही मोजक्या प्राण्यांना होणाऱ्या हानीपेक्षा, काही मोजक्या प्राण्यांना होणाऱ्या हानीपेक्षा जास्त असतील तर प्राणी संग्रहालये नैतिक ठरू शकतात. तर प्राणी संग्रहालये नैतिक ठरू शकतात. मानवनिर्मित धोक्यांपासून संरक्षण. मानवनिर्मित धोक्यांपासून संरक्षण. प्राणी संग्रहालय हवामान बदल, अधिवास नष्ट होणे. प्राणी संग्रहालय हवामान बदल, अधिवास नष्ट होणे यांसारख्या मानवनिर्मित धोक्यांपासून, प्राणी संग्रहालय हवामान बदल, अधिवास नष्ट होणे यांसारख्या मानवनिर्मित धोक्यांपासून प्राण्यांचे संरक्षण करू शकतात. प्राणी संग्रहालये जागतिक प्रजाती बचाव योजनांमध्ये, प्राणी संग्रहालये जागतिक प्रजाती बचाव योजनांमध्ये सहभागी होऊन जनुकीय वैविध्य टिकवू शकतात. देन पुनर्वसन. जखमी वन्यजीव, बेकायदेशीर तस्करीतून वाचलेले प्राणी, जखमी वन्यजीव, बेकायदेशीर तस्करीतून वाचलेले प्राणी, आणि पोरके प्राणी, ऑर्फन डॉग्स वगैरे जे असतात किंवा पोरके प्राणी यांच्यासाठी बचाव व पुनर्वसन केंद्र म्हणून कार्य करतात. हवामान बदलाशी जुळवून घेणे. नेक्स्ट पॉइंट, हवामान बदलाशी जुळवून घेणे.
जलद हवामान बदलामुळे जलद हवामान बदलामुळे जलद हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. दीर्घकालीन पर्यावरणीय उपाय शोधेपर्यंत प्राणी संग्रहालये नियंत्रित वातावरण देऊ शकतात. नेक्स्ट, मुकेशला राग येऊ नये म्हणून त्याचा पांडल्या. संवर्धनासाठी निधी, प्राणी संग्रहालयातून मिळणारे उत्पन्न. तू चांगला अधिकारी बनशील बरं का, तुझ्यात नैतिकता बितिकता सोडून सगळ्यात पहिल्यांदा आलं की पैसा मिळतो झू मधून, प्राणी संग्रहालयातून. सरकारला असेच लोक पाहिजेत, पैसे छापणारे त्यांच्यासाठी, बाकी सगळं गेलं हवेत. सो प्राणी संग्रहालय उत्पन्न निर्माण करतात ज्याचा वापर वन्यजीव संरक्षण आणि विकासासाठी केला जातो. किती झाले? नेक्स्ट, प्राणी संग्रहालय विरोधी युक्तिवाद. प्राणी संग्रहालय विरोधी युक्तिवाद. आता जरी मी खूप डिस्क्रिप्टिव्ह देतोय बरं का, तुम्ही तर नुसती एकच लाईन टाकायचे, असे 4-4, 5-5 वर्डच्या. ओके, ते काय म्हणतात, रेव्हेन्यू जनरेट करतात, उत्पन्न मिळवून देतात. बस, पुढचं वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. कळलं तर उत्तर पटकन होईल. 8-10 पॉईंट लिहून पण असंच मारायचं उत्तर जेवढ्या पॉइंटरमध्ये. सो मी जे डिस्क्रिप्टिव्ह देतो ते अजून शॉर्ट करू शकता तुम्ही ऑनलाईन मध्येच. नेक्स्ट, प्राणी संग्रहालय विरोधातील युक्तिवाद. पहिला, नैसर्गिक वर्तनाचा ऱ्हास. नैसर्गिक वर्तनाचा ऱ्हास डॉट डॉट. प्राणी संग्रहालयातील बंदिस्तपणा. प्राणी संग्रहालयातील बंदिस्तपणा प्राण्यांच्या शारीरिक मानसिक आरोग्यास हानिकारक ठरतो. हानिकारक ठरतो. वाघ आहे ना, म्हणजे लिटरली सायकोलॉजिकली इम्पॅक्ट आहे. वाघ लय शाय प्राणी आहे, तो अजिबात दिसून येत नाही, म्हणजे त्याला माणसं किंवा प्राणीच आवडत नाही, त्याला जंगलात एक्सपोज होणं आवडत नाही. ओके, अशी प्राण्यांचं नेचरच आहे. आणि त्याला आपण एवढा पब्लिक डिस्प्लेवर ठेवला आहे, त्याची मेंटॅलिटी डिस्टर्ब होते. सो बेसिकली हा जो पॉइंट आहे की सायकोलॉजिकल आणि फिजिकल, जर मी सांगितलं, ते बाणेर घाटातले सिंह इतके खाऊन खाऊन सुटलेत नुसते, लिटरली सांगतो, पोट सुटलेलं आहे, लोंबतं पोट त्यांचं भयानक. सो त्यांचं जे काय वाईल्ड इन्स्टिंक्टच मारून टाकलेत. सो मानसिक आरोग्यास हानिकारक ठरतो. संवेदनक्षम प्राण्यांची नैसर्गिक स्वायत्ता आणि प्रजाती विशिष्ट वर्तन नष्ट करणे अनैतिक आहे. प्राणी संग्रहालये नैसर्गिक वातावरणाची पूर्ण नक्कल करू शकत नाहीत. प्राणी संग्रहालये नैसर्गिक वातावरणाची पूर्ण नक्कल करू शकत नाहीत.
दुसरा पॉइंट, अनेक प्राणी संग्रहालयातील निकृष्ट राहणीमान निकृष्ट राहणीमान जसे की गर्दी, अपुरा आहार, यामुळे प्राण्यांवर कायमस्वरूपी आघात होऊ शकतो. तर एक व्हिडिओ दाखवेन मी नंतर, की एक हे जे होता, आज वेळ मिळाला तर आज दाखवेन किंवा नंतर, काय त्याचं नाव, अस्वल, त्याला जंगलात सोडलं तर त्या केजमध्ये ठेवून त्याला लिमिटेड स्पेसमध्ये तिथं गोल गोल फिरायची सवय झाली झाडाला. त्याला वाईल्ड मध्ये सोडलं ना तरी ते झाडाला गोल गोलच फिरत असायचं. अरे काहीतरी वाईट एक्झाम्पल सांगतोय, हसताय काय? अवघड आहे बाबा तुमचं. अरे एवढे त्या अस्वलावर वाईट झालं, त्याच्यात तुम्हाला आनंद होतोय आणि नीतिशास्त्राच्या लेक्चरला आलाय तुम्ही, अवघड आहे. सो प्राण्यांवर कायमस्वरूपी मानसिक आघात होऊ शकतो. उदाहरणार्थ कात्रजचे झू लिहू नका, एमपीसीची एक्झाम देत आहे त्याच्यामुळे. तिसरं, कानचे नीतिशास्त्र. माझ्या डोक्यात जातं कात्रज झू, ती एवढीशी रूम आहे, म्हणजे बोर्डचा जो पूर्ण एरिया आहे तेवढं त्यांचं एन्क्लोजर आहे, त्याच्यात 50-60 साप सोडलेत आणि गेले 40-50 वर्ष ती तिथंच राहिले साप. त्या काही काही छोटे टेबला एवढे काचेचे कंटेनर आहेत एन्क्लोजर, त्याच्यात अजगर ठेवलीत गेली 40-50 वर्ष. ते कळत बी नाही ती मेलय का जिवंत आहे अजगर. ते असं सुस्त पडून असतं ऑल टाइम, त्याला तो फिरायला जागा नाही त्याला वगैरे. अरे जरा मोठी एन्क्लोजर्स बनवा, नीट ठेवा त्यांना. सो हा जो इश्यू आहे, तर कधी तुम्ही हैदराबादचा झू बघा, म्हैसूर झू बघा, आईजवालचा झू बघा, इतके खतरनाक आहेत ना, म्हणजे एवढी जागा आहे त्याला फिरायला, त्याला कळणार नाही. आपण उलट ते म्हणजे इथंच राहू, खायला व्यवस्थित आहे, फिरायला व्यवस्थित आहे, रादर दे विल एन्जॉय मोर त्या झू मध्ये. सो नेक्स्ट, कानचे नीतिशास्त्र. कानचे नीतिशास्त्र, मनोरंजन आणि मानवी कुतूहलासाठी प्राण्यांना बंदिस्त ठेवणे. मनोरंजन आणि मानवी कुतूहलासाठी प्राण्यांना बंदिस्त ठेवणे हे कानच्या नीतिशास्त्राचे उल्लंघन आहे. कारण हे कानच्या नीतिशास्त्राचे उल्लंघन आहे, कारण कारण प्राण्यांना केवळ साधन म्हणून वापरले जाते. त्यांचे साध्य मूलत्व नाकारून वापरले जाते, कॉमा, त्यांचे साध्य मूलत्व नाकारून, त्यांना साध्य म्हणून वापरलं जात नाही. अतिरंजित संवर्धन दावे. अतिरंजित संवर्धन दावे. अतिरंजित संवर्धन दावे. फारच थोड्या प्रजाती खरोखर संकटग्रस्त आहेत. फारच थोड्या प्रजाती खरोखर संकटग्रस्त आहेत. आणि प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या सर्वच प्रजाती लुप्तप्राय नाहीत. नेक्स्ट, प्राण्यांचा नैतिक आणि कायदेशीर दर्जा. सेंटिमेंटलिझम जे आपलं आर्ग्युमेंट होतं, प्राणी संवेदनक्षम आहेत.
आणि वेदना व आनंद अनुभवण्यास, वेदना आणि आनंद अनुभवण्यास मानवा इतकेच सक्षम आहेत, मानवा इतकेच सक्षम आहेत. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील बंदिस्तपणा, त्यामुळे प्राणी संग्रहालयातील बंदिस्तपणा, त्यामुळे प्राणी संग्रहालयातील बंदिस्तपणा प्राण्यांच्या नैतिक दर्जाच्या तत्वाचे उल्लंघन करतो. त्यांनाही नैतिक दर्जा असावा, प्राण्यांच्या नैतिक दर्जाच्या तत्वाचे उल्लंघन करतो. आरोग्य व मानसिक किंवा नुसार डायरेक्टच पॉइंटला, प्राणी संग्रहालयामुळे मानवांमधून प्राण्यांकडे किंवा प्राण्यांकडून मानवांकडे, प्राणी संग्रहालयामुळे मानवांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून मानवांकडे आजारांचा प्रवास होऊ शकतो, प्रसार होऊ शकतो, आजारांचा प्रसार होऊ शकतो. नेक्स्ट, संवर्धनाचा भ्रम, संवर्धनाचा भ्रम आणि मानव केंद्रित पक्षपात, आणि मानव केंद्रित पक्षपात. इथं पॉइंट काय आहे की प्राणी संग्रहालयात प्राणी ठेवून लोकांना काय वाटेल, अरे वाघ तर आहेत की कात्रच्या झू मध्ये, अरे कात्रा झू मध्ये जे 4 आहेत ते शेवटचेच आहेत पृथ्वीवरचे, कारण तुम्ही जंगलात ठेवलेच नाहीत, नुसते झू मध्येच ठेवले. भाई जंगलात आहेत का नाही हे महत्वाचे, वाईल्ड मध्ये. सो झू मध्ये लोकांना असं वाटेल की सगळं व्यवस्थित चालू आहे, सो भ्रम संवर्धनाचा वाढवू शकतात की आहे झू मध्ये दिसले, मी बघितला वाघ वगैरे. आणि सेकंडली, सगळ्या झू मध्ये तुम्ही कात्रजच्या झू मध्ये बघायला का जाता, म्हणजे जर प्राण्यांना वाचवणे गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय, वाघ. हरण बिरणाकडे एखाद दुसरं बघतं, ओके. लयतले साप, नाही तर सापाकडे लेफ्ट साईडला तर माणसं ओळख बी नाही, गावाकडे असतील तर रोजच बघतोय शेतात बितात इकडे तिकडे साप. काय बघा, मॅक्झिमम लोक काय अट्रॅक्टिव्ह मेगा फाउना जे म्हणतात, वाघ, सिंह, हत्ती वगैरे. सो संवर्धनाच्या नावाखाली तुम्ही अशा स्पीचला, आता रानडुकरं बी हे झालेली बघा एंडेंजर्ड मध्ये, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन मध्ये रानडुकरं ठेवलेली कुठे बघितल्यात, कुठल्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्ये पण रानडुकरं बघायला येईल. पॉईंट आहे ना, बेडकं, काही प्रजाती बेडकाच्या एंडेंजर झाल्या, त्यांना कुठं दिसलेले मिळतील का तुम्हाला, कोण बेडकं बघायला आले. सो तुम्ही संवर्धनाच्या नावाखाली पक्षपात करताय फक्त मेगा फ्लोरा त्यांचा. सो बेसिकली तो जो इश्यू. सो प्राणी संग्रहालय खोटा नैतिक दिलासा देऊ शकतात की प्राणी सुरक्षित आहेत, म्हणजेच निसर्ग संरक्षित आहे. प्राणी संग्रहालय खोटा नैतिक दिलासा देऊ शकतात की प्राणी सुरक्षित आहेत, म्हणजे निसर्ग संरक्षित आहे. तसेच प्राणी संग्रहालय करिश्माई मोठ्या प्रजातींना प्राधान्य देतात. प्राधान्य देतात आणि अनेक पण आकर्षक नसलेल्या प्रजाती दुर्लक्षित राहतात. अनेक पण आकर्षक नसलेल्या प्रजाती दुर्लक्षित राहतात.
सो मग आता कन्क्लुजन. वाचू दे की. सगळे वाघ मिले तरी काही फरक नाही पडणार अपेक्स प्रेडेटर असले तरी. कारण वाघ जे काम करते ना हरणं खायचं ते कुत्रेही करू शकतात. सो इकॉलॉजी एन्व्हायरमेंट मध्ये एक कॉन्सेप्ट येतो कीस्टोन स्पीसीज. तर कीस्टोन स्पीसीज म्हणजे ती अपेक्स प्रेडेटर असतो जनरली. जो हटवला तर परिसंस्थेवर परिणाम होईल पण जी जागा दुसरा कोणी रिप्लेस करू शकतो. ते फंक्शन महत्वाचं करतात पण ते फंक्शन इरिप्लेसेबल करत नाहीत. त्यामुळे कीस्टोन स्पीसीज एवढ्या कॉन्झर्वेशनसाठी महत्वाच्या आहेत पण एवढ्या हे नसतात. दुसरी स्पीसीज आहे जे तू जे म्हणतोय पॉइंट त्याला म्हणतात फाउंडेशनल स्पीसीज. आणि फाउंडेशनल स्पीसीज ही कॅटेगरी आहे ना तर बऱ्याच आहेत. कीस्टोन स्पीसीज, फाउंडेशनल स्पीसीज अशा हे त्याला इंडिकेटर स्पीसीज. इंडिकेटर स्पीसीज म्हणजे तुझी बेडकं ओके किंवा काही माशांच्या प्रजाती त्या पाण्यातून गायब झाल्या म्हणजे पाण्यामध्ये काहीतरी परिसंस्थेत गडबड झालेली आहे ते दर्शवतात. चिमण्या बऱ्यापैकी इंडिकेटर येतात त्या गायब झाल्या वगैरे. सो ते इंडिकेटर स्पीसीज येतात. तशा फाउंडेशनल स्पीसीज पण असतात. ती नसेल ना तर परिसंस्था अख्खी कोलमडू शकते. वाघ मेले म्हणून काही कोलमडणार नाही. वाघ काय करतात हरणं खायची काम. हरणाचं काम दुसरं कोणतरी करेल ओके. पण मधमाशा गेल्या ना अख्खी इकोसिस्टीम डिस्ट्रॉय. कारण मधमाशा पोलिनेशन करतात म्हणून फुलं होतात म्हणून फळं होतात म्हणून पक्षी खातात बाकी प्राणी खातात आणि अख्खी इकोसिस्टीम चालते ओके. गांडुळं वगैरे तुमची पुढची सॉइलची फर्टिलिटी डिस्ट्रॉय होऊ शकते. कोरल रीफ्स मधले कोरल्स त्यांच्यामुळं मासे येतात त्या ॲल्गी वगैरे येतात आणि बाकी यांची ग्रोथ होते त्यांना खायला दुसरे मासे येतात. हेच मेले तर पुढची सगळी सिस्टीम डिस्टर्ब. त्या तू जे म्हणतो ती फाउंडेशनल स्पीसीज येते ती वेगळी असते. इंडिकेटर स्पीसीज वेगळी असते आणि तू जे मध्ये प्रिडेटर अपेक्स प्रिडेटर कीस्टोन आहेत ते फाउंडेशनल नाहीत. प्रिडेशनचं काम दुसरंही कोणीही करू शकतं पण ते महत्वाचे आहे त्या एरियासाठी. काय नाही ते हा पण त्याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट येतो की इंडिकेटर स्पीसीज जर टिकली असेल ना तर तुमचा अर्थ आहे की नॉट इंडिकेटर म्हणजे कीस्टोन स्पीसीज. त्याला पण कीस्टोन पण नाही म्हणत त्याला अजून एक स्पीसीजचा टाईप आहे. इकॉलॉजी एन्व्हायरमेंट मध्ये सर शिकवतील. तो रेड पांडा आहे ना चायनामध्ये वगैरे त्यांना म्हणतात हा त्या सिम्बॉलिक सारखंच नाव आहे त्याला की ते सिम्बॉलिकली वापरलं जातं त्यांना फक्त. पण पॉइंट आहे ना की तुम्ही त्यांना वाचवलं तर खालचे सगळे वाचतात. म्हणजे काय आता तू सिंहाला वाचवायचे म्हणजे सिंहाला का वाचवलं जातं तुला महत्वाचं आहे म्हणून नाहीये. सिंहाच्या ऐवजी तुम्ही लांडगे सोडा कोल्हे सोडा कुत्रे सोडा ते तेच काम करतील हरणं खायची ओके. तो इश्यू नाहीये पण त्याचं काय म्हणते मग त्यांनाच का वाचवतात त्याचं लॉजिक दुसरं आहे. ते इकॉलॉजी एन्व्हायरमेंट मध्ये शिकवतील सर. ती स्पीसीज वाचवली ना तर वाघन सिंह खातात काय हरणं. मग वाघन सिंह वाचवायचं असेल तर तुम्हाला आधी काय वाचवावं लागेल हरणांना पण ओके. ऑटोमॅटिकली एक स्पीसीज प्रोटेक्ट केली की तुमच्या खालच्या सगळ्या प्रोटेक्ट व्हायला लागतात. अम्ब्रेला स्पीसीज परफेक्ट त्याला अम्ब्रेला म्हणतात. सो ती एक वाचवायची असेल ना तर तुम्हाला अख्ख्या फॉरेस्टमध्ये इन्व्हेस्ट करावं लागते सगळ्याच गोष्टींवर. सो वाघ वाचवायचं म्हणलं तर आधी हरणं बी वाचवावी लागणार आहेत त्याच्या खाण्यापिण्यासाठी रक्षणासाठी. म्हणजे तो खाणार कशाला मग त्यांची संख्या वाढवावी लागेल. मग तुम्ही हरणांची संख्या पॉप्युलेशन वाढवण्यावर फोकस करणार वगैरे. आणि मग हरणांवर तुम्ही ब्रीडिंग प्रोग्राम किंवा झू मध्ये हरणं जास्त ब्रीडिंग करा. लहान लहान हरणं जन्माला आली की त्यांना बाजूला करायचं मोठी होईपर्यंत एन्क्लोजरमध्ये ठेवायचं मग सोडायचं परत जंगलात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याला अम्ब्रेला स्पीसीज म्हणतात. सो प्रत्येकाचं रिझन वेगळा आहे. युपीएससी याच्यावर प्रश्न विचारलेत. सो नेक्स्ट मग कन्क्लुजन. सो प्राणी संग्रहालय आता मी काय सांगितलेलं काय उत्तरात लिहायचंय कन्क्लुजन मध्ये सोल्युशन द्यायचं की ती नैतिक ठरू शकतात. जो प्रश्न आहे आपला नैतिक आहे का ऍज लॉंग एज त्यांना एंटरटेनमेंटच्या ऐवजी अॅनिमल वेलफेअरसाठी वापरलं जाईल. आणि हे करताना इतकं रेग्युलेशन पाहिजे कडक त्यांचं की प्राण्यांना मिनिमम हार्म झाला पाहिजे आणि लिव्हिंग स्पेस त्यांची वाढवली गेली पाहिजे आणि नॅचरल हॅबिटॅट रिप्लिकेट झाला पाहिजे. 5 सोल्युशन एकाच कन्क्लुजन मध्ये देऊन टाकायचे. कळलं सोल्या.
प्राणी संग्रहालय नैतिकदृष्ट्या तेव्हाच योग्य ठरू शकतात जेव्हा ती मनोरंजन प्रधान संस्थांऐवजी कल्याण केंद्रित आश्रयस्थाने बनतील. मनोरंजन संस्थांऐवजी कल्याण केंद्रित आश्रयस्थाने बनतील, ज्यामध्ये त्यांना होणारा त्रास हा न्यूनतम असेल आणि त्यांच्यासाठी पुरेशी जागा व नैसर्गिक वातावरणाची पुनर्रचना जास्तीत जास्त असेल. खाली लिहायचं मग. उदाहरणार्थ मैसूर झू, हैदराबाद झू,